नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुळशीजवळ कधीही ठेवू नका या 5 वस्तू. घर बर्बाद होईल. यामुळे घरात येते गरिबी. माता लक्ष्मी घरातून निघून जाते. तुळशीला प्रसन्न करा आणि श्रीमंत व्हा. तसेच घरात सुख, शांती आणि प्रसन्नता कशी वाढावी याबद्दल अधिक माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. आणि हो मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक हिंदू धर्मांच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचं रोपट हे असल्याच पाहिजे. तुळस ही आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपलं भाग्य, आपलं नशीब प्रबल बनवते. आपल्या घरावर जे काही संकट येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते. तुळशीचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्योतिषशास्त्र असू द्या किंवा वास्तुशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुराणी असू द्या, प्रत्येकामध्ये तुळशीचं वर्णन गायलेलं आहे. आपल्याला भाग्य उदय होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैसे खेळत राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्या माता लक्ष्मीला आपल्याला घरामध्ये स्थिर करण्यासाठी काम ही माता तुळशी करत असते. मात्र अशा या तुळशीच्या रोपटांजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनाजवळ काही वस्तू मात्र चुकूनही ठेवू नका. किंवा या तुळशीच्या बाबतीत काही चुका या कटाक्षाने टाळा. जेव्हा या ठिकाणी या चुका होतात त्या ठिकाणी माता तुळशी वास करत नाही आणि परिणामही अशा घरातून माता लक्ष्मी सुद्धा निघून जाते. बघा मित्रांनो, आणि मग त्या घरामध्ये दरिद्र निर्माण होते, गरिबी निर्माण होते. त्या घरातील व्यक्तीचे भाग्य आहे, नशीब आहे, ते त्यांना साथ देत नाही असं होते. चला तर पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण तुळशीच्या बाबतीत चुकूनही करू नये. सर्वात पहिली गोष्ट, शिवलिंग. बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की तुळशी वृंदावनमध्ये शिवलिंग ठेवलेलं असते. बऱ्याच जणांना असं वाटते की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल, त्यांच्या घरासाठी ते खूप शुभकारक ठरेल. मात्र लक्षात ठेवा, कधीही चुकूनही कोणत्याही तुळशी वृंदावनमध्ये शिवलिंग ठेवू नका. तुम्ही जे पाहिलेलं आहे ते शिवलिंग नाही आहे, तो शालिग्राम असतो. तुळशीमध्ये आपण शालिग्रामची स्थापना अवश्य करा. मित्रांनो, शालिग्राम आणि शिवलिंग हे दिसायला अगदी सारखी असतात. मात्र शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप आहे, तर शिवलिंग हे महेश म्हणजेच शिवशंभू महादेवाचे रूप आहे. आणि आपल्याला माहीत असेल की तुळस ही विष्णुप्रिय आहे म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि आपण शालिग्रामची स्थापना करा. आपल्याला खूप सारे फायदे होतील, खूप शुभ परिणाम त्याचे घडतील. शिवलिंग मात्र ठेवू नका, त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात. दुर्भाग्य आपल्याला नशिबामध्ये निर्माण होते. दुसरी गोष्ट, गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ ठेवू नका. मित्रांनो, बऱ्याचदा अनेकांच्या असं होते की जी घराची चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि मग अगदी जवळच त्या ठिकाणी हे तुळशीचे रोपट लावलेलं असते. अशा प्रकारची चूक करू नका. याचं कारण असं आहे की गणपतीने म्हणजेच गणेशाने तुळशी मातेला श्राप दिला होता की तू माझ्याजवळ कधीही येऊ शकणार नाहीस. ती कथा अत्यंत मोठी आहे. ती कथा आपण आता नाही पाहणार आहोत. मात्र लक्षात ठेवा की गणपतीमध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी 2 हातांचा अंतर नक्की ठेवा. तिसरी गोष्ट, आपण बऱ्याच काही करतो की आपल्या घरातील जो काही कचरा असतो तो एकत्र गोळा करून आपल्याला आपल्या द्वारामध्ये आणून ठेवतो. किंवा बऱ्याचदा असं होते की आपले जे तुळशी वृंदावन आहे ते आपल्या अंगणामध्ये असते, दरवाजाच्या समोर असते आणि मग सगळा कचरा गोळा करून त्या वृंदावनाजवळ, त्या तुळशीजवळ नेऊन साठवला जातो आणि मग नंतर तो गोळा करून टाकला जातो. तुळशी वृंदावनजवळ कधीही कचरा साठवू नका. ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. किंवा तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका. तुळशीजवळ
जितकी स्वच्छता आपल्याला राखता येईल, जितकी स्वस्तिकता आपण राखू शकता, तितकंच जास्त फायदा आपल्याला होईल. कचरा त्या ठिकाणी साठलेला एक प्रकारची नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. आणि माता तुळशी असू द्या किंवा इतर कोणतीही देवता असू द्या, त्यांना अस्वच्छता अजिबात प्रिय नसते. म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी जास्त वेळ राहत नाही. तुम्ही पाहिलं असेल की काही घरांमध्ये तुळशीचं रोपट सुकू लागते. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी सुद्धा हे रोपट सुकू लागते. या पाठीमागचा हेच आहे की अशा तुळशीच्या रोपटांच्या मधून माता तुळशी निघून जाते आणि मग ते रोपट सुकून लागते. आणि म्हणून काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहिल्या आहे. या गोष्टी अगदी कटाक्षाने तुम्ही त्यांना पालन करा. पुढची गोष्ट, बरेच जण ओले कपडे. मित्रांनो, ओले कपडे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सुक्याला टाकतात. कपडे वाळल्याने घातलेले तर असे हे कपडे जर तुम्ही वाळ्याला घालत असतात तर हे कपडे माता तुळशीजवळ जाणार नाही याची काळजी घ्या. किंवा तुळशीजवळ ते कपडे वाया घालू नका. बरेच ठिकाणी असंही होते की या कपड्यांचं पाणी हे त्या तुळशीवरती टिपकत असते किंवा या कपड्यांची सावली ही आपल्या तुळशीच्या डोक्यावर पडत असते. अशा प्रकारच्या चुका करू नका. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ऊर्जाची निर्मिती होते. मित्रांनो, पुढची गोष्ट की आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच जण दारासमोर जागा नसते, अंगण नसते, ज्यांच्या फ्लॅट आहे किंवा जे बंगल्यामध्ये राहतात की समोर जागा नाही आहे, तर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला घरांमध्ये किंवा आपल्या घरावर ते छत असते, त्या छतावरती तुळस लावावी जाते. किंवा जी काही आपली टेरेसची जागा असते किंवा बरेच जण बाल्कनीसुद्धा आधार घेतात, बाल्कनीमध्ये सुद्धा रोपट लावतात. काही अडचण नाही, तुम्ही कुठेही हे रोपट लावू शकतात. अंगणामध्ये लावलाल तर सर्वात चांगला आहे, कारण मुख्य प्रवेशद्वारांच्या समोर आपल्या तुळशीचे रोपटं असायलाच हवे. मात्र जर तुमच्या नाईलाज असेल तर तुम्ही इतर ठिकाणी ते रोपट लावू शकतात. शक्यतो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा, आपल्याला जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी हे लावायला प्रयत्न करा. अत्यंत शुभ अशा प्रकारची फळ त्यामुळे मिळतात. जर तुम्ही तुमचं जे छत आहे त्यावरती जर तुळशीचं रोपट लावलं असेल आणि त्यांच्याजवळ पाण्याची टाकी असेल तर लक्षात ठेवा, पाण्याच्या टाकीपासून आपलं रोपट हे कमीत कमी 4 ते 5 हात लांब असावे, याची काळजी नक्की घ्या. किंवा या पाण्याच्या टाकीची सावलीसुद्धा आपल्या तुळशीच्या रोपटावर वरती पडू देऊ नका. अत्यंत नकारात्मकता अशा प्रकारे निर्माण त्यामुळे घडत असतात. बऱ्याचशा ठिकाणी असं पाहतो की स्त्रिया आपले केस विचारत असतात आणि मग हे जे केस आहेत हे इकडे तिकडे विरखुरले जातात, व्याने इकडे तिकडे पसरतात. किंवा मग अशा स्त्रिया हे जे केस एकत्र करून कुठेतरी नेऊन ठेवतात, तर असं हे केस ठेवताना ते तुळशीजवळ ठेवू नका. किंवा आपले जे केस इकडे तिकडे उडतात ते उडून तुळशीजवळ रोपटांवर जाऊन सुद्धा पडतात. किंवा बऱ्याचदा असं होते की तुळशीच्या रोपटांमध्ये जाऊन फसतात, तर ही एक अत्यंत अशुभ अशा प्रकाराची घटना आहे. मित्रांनो, आपले केस हे माता तुळशीजवळ जाता कामा नाही. केसांना अत्यंत अशुभ असं समजलं जाते आणि म्हणून असे हे वृत्त केस आपण तुळशीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. बऱ्याच ठिकाणी देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते किंवा पाणी घालताना जो तांब्या वापरला जातो, तर तुळशीला पाणी घालतात आणि मग तो तांब्या त्याच ठिकाणी त्या रोपटाजवळ ठेवला जातो. किंवा ते जे वृंदावन आहे त्या वृंदावनमध्ये घंटी आणि तांब्या ठेवला जातो. असं करू नका. घंटी आणि तांबा या ठिकाणी ठेवू नका. त्यासाठी आपण वेगळी जागा करावी, कारण धर्मशास्त्रानुसार हे अमान्य आहे. आणि मित्रांनो, शेवटची गोष्ट, चपला किंवा बूट. बरेच जण जे काही वृंदावन आपल्या घरामध्ये असतात किंवा बाहेर असतात, तर
त्यांच्या जवळ चपला घेऊन जात ठेवतात. असं करू नका. ही एक अत्यंत पवित्र अशा प्रकारची जागा आहे, पवित्र अशा प्रकारचं स्थान आहे आणि म्हणून हे त्या ठिकाणी चपला नेटकं बूट नेट कटाक्षणे टाळा. तर मित्रांनो, अशा गोष्टीची काळजी घ्या. माता लक्ष्मी, माता तुळशी, भगवान विष्णू आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, जेणेकरून आमचं नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ. आणि हो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.